हो हो. रामराम मंडळी, तर आपण आहोत बाजीराव मारुती लोकरे यांच्या प्लॉटवरती. बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीचा गलांडाचा प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेला आहे. चला तर मग आपण त्या शेतकऱ्यांकडून थोडीशी माहिती घेऊया त्या पिकाबद्दल. नंतर वाळून द्यायचं शेत. खत वगैरे काय टाकायचं नाही, आता कुठलं खत टाकत नाही आम्ही, भूमी वगैरे लागते म्हणून. तोडला तरी एवढी संख्या आहे, एवढा माल तोडला तरी एवढी संख्या आहे. म्हणजे त्याला आपण खत घातलंय, लिंबोळी पेंट, करंजी पेंट एवढं टाकलंय आपण. बाकी ह्याच्यात तुमचं खत कुठलं टाकलं नाही ह्याच्यात, म्हणजे रासायनिक खत कुठलं टाकलेलं नाही, सगळं सेंद्रिय टाकलंय ह्याला. अंतर 3 फुटावर लावलंय. मंचिंग पेपर, ड्रीप आपण पहिल्यांदा ड्रीप वापरलंय, नंतर मंचिंग पेपर, नंतर 3 फुटावर होल पाडले. होल पाडून 3 फुटावर रोप लावलं आपण. साईडनं आपण दोन्ही बाजून रांब राहून 10 फुटावर असा तंबूच फिरवला दोन्ही बाजून. म्हणजे आपल्याला बरं का आपण लावताना किती फुटावर लावलंय? 5 फुटी बेड आहे. तो बेड किती आहे? 5 फूट. आपल्याला मधनं औषध मारायला जायला अंतर आहे, माल तोडायला जायला आपल्याला अडचण नाही. ह्याच्यातनं जायला येते का नाही ह्याच्यातनं, आणि मग आपल्याला औषध पण मारता येते ह्याच्यावर. त्याचा आपल्याला 3 लाख रुपये नफा होतो वर्षाला. म्हणजे आता 10 जूनला लागण करतो आपण, आपल्याला गणपतीला चालू होतं, 3 महिन्यात चालू होतं. वर्षाला किती? वर्षाला म्हणजे 8च महिन्यात 3 लाख रुपये नफा होतो आपल्याला. आणि पाणी वगैरे कसं द्यायचं? काय पाणी आपण 8 दिवसांनी ड्रिपनं चालू, 8 दिवसांनी द्यायला लागते. 8 दिवसांनी द्यायचं. एखादं पाणी 15 दिवसातनं पाट पाणी सोडायचं, कारण मुळ्या वगैरे आता पेपर मधनं खाली सरीत आले त्या, त्यामुळे पाट पाणी पण द्यायचं. म्हणजे त्याला पोट भरतंय द्यायचं. आपल्याला कसं आपण एक गोट पेलो आपल्याला पोट भरत नाही, आपण तांब्याभर पेतो, तसा प्रकार आहे. आणि खत वगैरे कुठलं सोडायचं नाही. पुन्हा फर्टिगेशन म्हणजे ड्रीप मधनं देता का? ड्रीप मधनं अजिबात कुठलं खत देत नाही, डायरेक्ट टाकायचं. डायरेक्ट सुद्धा टाकायचं नाही. पहिल्या सुरुवातीला एकच वेळ टाकायचं खत त्याला. पहिल्या सुरुवातीला आपल्याला करंजी पेंट अर्धा टन टाकली. अर्धा टन किती? अर्धा टन म्हणजे किती? 500 किलो. मोबाईलवर लिहि 500 किलो. हा, त्याची प्राइस 1400 रुपये. एका 50 किलोला 1400 रुपये, एका पोत्याला 1400 रुपये. अशी 15 पोती. किती पोती? 15. सगळा खर्च निघून काका तुम्हाला 3 लाख रुपये नफा राहिला? सगळा खर्च जाऊन आपल्याला 3 लाख रुपये नफा राहतो. 8 महिन्यात. 8 महिन्यात. आता आम्ही नवरा बायको दोघं तोडतो का नाही, दोघांची 200-200 रुपये हाजरी आम्ही बाजूला ठेवतो सेपरेट. आणि फुलात येणार पैसे एका बाजूला ठेवायचे. आमची हाजरी काढायची. आपण काम करतोय, आपली हाजरी काढायची. आपण नवरा बायको सकाळी तोडतोय का नाही, ती पैसे सेपरेट ठेवायचे. म्हणजे रोजगाराशी जाणार ना, ते 400 रुपये. आपण 200 हाजरी धरतो. आपण सकाळी 6ला येतो, 9 वाजेपर्यंत आम्ही एवढी 60 किलो फुलं तोडून जातो रोजची. तर मंडळी, अशा पद्धतीने गलांडा फुलशेती केली जाते.